कोरेगाव भीमा येथे 208 वा शौर्य दिन साजरा होत असून सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभाला अभिवादन केलंय। यावेळी त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठं विधान केलं। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार आहे असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। त्याचबरोबर आरक्षण मर्यादा जिथे 50% खाली आहे तिथे निवडणुका आधी होणार असं देखील त्यांनी सांगितलंय। त्यामुळे आता महानगरपालिका निवडणुकांनंतर लवकरच जिल्हा परिषद निवडणुका लागणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। 50% पुढे आरक्षण जाता कामा नये आणि मोठ्या प्रमाणावर काही विशेषतः विदर्भातला बऱ्याच जिल्हा परिषदा, नंतर उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदा, आपल्या कोकणातल्या काही जिल्हा परिषद या 50%च्या पुढे, मराठवाड्यातल्या मला वाटतं 2 का काहीतरी आहेत, अशा जिल्हा परिषद 50%च्या पुढे आरक्षण गेल्यामुळं ते आरक्षण 50%च्या पर्यंतच घ्यायला सुप्रीम कोर्टाच्या सूचना आहेत। त्याच्यामुळं आता निवडणूक आहे ज्या 50%च्या आत आहेत त्या माझा अंदाज आहे, मी काही हे म्हणजे ठामपणे सांगू शकत नाही, पण त्या आधी होतील आणि मग ते 50% आरक्षणच्या आत आल्यावर बाकीच्या होतील।